शहादा येथील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधेची शक्यता. 30 ते 40 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली, सर्वांवर उपचार सुरू. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मामा मोहिदा परिसरातील सामाजिक न्याय विभागाअंतर्गत असलेल्या नवबौद्ध समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात सायंकाळचे जेवण केल्यानंतर सुमारे 30 ते 40 विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिघडल्याची घटना घडली. विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ, पोटदुखी तसेच काही विद्यार्थ्यांच्या तोंडातून फेस येणे अशी लक्षणे दिसून आल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. सुरुवातीला 4 विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी काही विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक वाटल्याने त्यांना पुढील उपचारासाठी त्वरित खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. उर्वरित सर्व विद्यार्थ्यांचीही आरोग्य तपासणी करण्यात येत असून त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. याबाबत आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले की सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. जिल्हा शल्यचिकित्सक, सिव्हिल सर्जन तसेच शहरातील खासगी डॉक्टर विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवून उपचार करत आहेत. पालकांनी कोणतीही घबराट न बाळगता प्रशासनावर विश्वास ठेवावा. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेतली जात आहे. दरम्यान या घटनेनंतर वसतिगृहात दिल्या जाणाऱ्या अन्नाचा दर्जा, स्वच्छता, अन्न साहित्याची साठवणूक आणि देखरेख व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. पालक आणि स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडण्याचे नेमके कारण अन्नातून विषबाधाच आहे अशी अधिकृत पुष्टी प्रशासनाकडून अद्याप करण्यात आलेली नाही. अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत का आणि संबंधित विभागाने कोणती कार्यवाही केली आहे याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. सध्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत प्रशासनाकडून उपचार सुरू असून या संपूर्ण घटनेची चौकशी करण्यात येत असल्याचे समजते. पहिले पण सांगितलं होतं, एक पण सरांनी बी ऑब्जेक्शन घेतलं आणि कोणी आणि एक पण सर आले इकडे सांगितलं होतं का सर्वांना? सर्वांना सांगितलं तर आता एक पण सर नाही आले. आहे तर पगार घेता का ते? कोणते सर होते? रोहिदास सोळवे आणि वार्डन हे कपिल सोनवणे. व्यवस्थापक श्याम नावाचा आहे, बिहारी श्याम बिहारी. पहिले पण सांगितलं होतं जेवणासाठी आम्ही आंदोलन केलं होतं. असं कोणता घेतला त्यांनी? सर आले का आता इथे? ऑर्डर आले नाही नाव सर. कपिल सोनवणे रेक्टर मुख्याध्यापक ना, रोहिदास सोळवे. नाही, जेवण काय केलं होतं? कोणी आणला तिकडे पाहिजे तुम्ही किती मुलं आहे खाल्ल्यानंतर काय झालं तुम्हाला? तिकडे प्रेस काढत होते. दम कुठं तुला द्यायचं? एकला माझ्या भावाला मी गाडीवरती आणलं आणि बाकीला रिक्षात आणलं. नमस्कार, मी आमदार राजेश पाडवी, शहादा तळोदा विधानसभा. आज शहादा येथे सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग याच्या नवबौद्ध समाज कल्याण समिती मार्फत त्या ठिकाणी मुलांची वसतिगृह आहे. त्या वसतिगृहामध्ये सायंकाळच्या जेवणामध्ये फूड पॉयझनिंग झालं. त्यातले 4 मुलं सुरुवातीला त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला आणले. माहिती मिळताच आम्ही त्या ठिकाणी त्यांना तिथे उपचार सुरू केले. उपचारामध्ये थोडं क्रिटिकल वाटल्याने त्यांना आम्ही खाजगी BD हॉस्पिटल येथे दाखल केले. इतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आम्ही आणून त्या ठिकाणी तपासणी सुरू आहे आणि सर्व मुलं स्टेबल आहे. थोडे घाबरून गेलेले, पण त्यांच्या संपूर्ण प्रकृतीवर आम्ही लक्ष देऊन आहोत. सिव्हिल सर्जन स्वतः त्या ठिकाणी आले आणि शहरातले सर्व डॉक्टर त्या ठिकाणी आम्ही बोलवून घेतले. खाजगी डॉक्टर ते देखील त्या ठिकाणी उपचार करत आहेत. नातेवाईकांना काळजी करण्याचं कारण नाही. आम्ही त्या ठिकाणी संपूर्ण त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत. धन्यवाद.